हे परमेश्वरा, तुझं वचन जे आमच्या पावलांकरता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे, त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंतःकरण तू द्यावंस, असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. साधारण ख्रिस्त जन्मापूर्वी 700 वर्षापासून तत्कालीन देवाचे निवडलेले लोक, इस्रायल लोक यांना परमेश्वरापासून एक संदेश, एक ग्वाही, एक इशारा देण्यात येत होता. यशाया संदेष्टा, जो त्यावेळेस इस्रायलाचा संदेष्टा होता, त्याच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनात तो म्हणतो, पहा, प्रभू स्वतः तुम्हास एक चिन्ह देत आहे. कुमारी पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव असा म्हणतील. हा देव तुमच्या भेटीमध्ये येणार आहे. एक कुमारिकेपासून देवाचा पुत्र जन्मणार आहे. ही ग्वाही, हा इशारा तो लोकांना देत होता. तोच यशाया संदेष्टा 9व्या अध्यायाच्या 6व्या वचनात म्हणतो, पहा, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तेला आणि शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करेल. दाविदाच्या वंशामध्ये एक राजा येणार आहे, अशी ग्वाही त्या ठिकाणी तो देत होता. एक तारणारा, इस्रायलामध्ये एक मशीहा, एक मुक्तिदाता, तुमची सुटका करणारा कोणीतरी येणार आहे, असा इशारा 700 वर्षापासून ह्या लोकांना मिळत होता. केवळ यशायाच नाही तर अनेक संदेश ते मलाखीपर्यंत जे 18 ते 20 संदेश ठेवून गेले. प्रत्येक संदेश हा इस्रायल लोकांना एक इशारा देत होता, एक संदेश सांगत होता की तुम्हामध्ये एक तारणारा किंवा मशिहा येणार आहे. तो कोठे जन्मणार आहे ही ठिकाण देखील मिखा संदेशा त्यांना सांगतो. मिखा याचा 5वा अध्याय 2रं वचन, हे बेथलेमा एफ्राथा, तू यहुदांच्या सरदारामध्ये अल्प आहेस, पण तुझ्यामधून एक जण निघेल, जो माझे लोक इस्रायल यांचा प्रतिपाळ करेल. बेथलेमामध्ये त्याचा जन्म होणार आहे, हे मिखा संदेश त्याची ग्वाही देत आहे. आणि मग अगदी शेवटी आमोस संदेशाकडे आलं. तो आमोस संदेष्टा 4थ्या अध्यायाच्या 12व्या वचनात म्हणतो, हे इस्रायला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस. हे इस्रायला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध राहा, तयार राहा. तुझा देव तुझ्या भेटीला येत आहे, त्याची तू तयारी कर. असा वेळोवेळी 700 वर्ष इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना मशिहाचा इशारा की तो येणार आहे याची ग्वाही ते देत होते. परंतु प्रियानो, ज्यावेळेस प्रत्यक्षात मशिहा त्यांच्यामध्ये आला, त्यावेळेस त्याचं स्वागत त्यांनी कसं केलं? दिलेल्या इशाऱ्याविषयी ते गाफील राहिले, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याविषयी ते निष्काळजी झाले. आणि म्हणून या मशिहाला जन्म देण्यासाठी बेथलेमकरांनी जागा देखील दिली नाही. उतारशाळा, उतारूंसाठी उतरण्यासाठी सार्वजनिक ठिकाण, पण उतारशाळेच्या मालकांनी देखील मरियाबाईला त्या ठिकाणी येण्यास नकार दिला. ह्या मशिहाला गायीच्या गोठ्यात जनावरांसमवेत त्याला जन्म घ्यावा लागला. अशा प्रकारचं स्वागत त्यावेळेस इस्रायल लोकांनी त्याचं केलं. मशिहा येणार शेकडो वर्षापासून वाट पाहत आहेत, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात आला त्यावेळेस मशिहा कोण याविषयी ते गाफील राहिले, ते दुर्लक्षित राहिले. हाच मशिहा जो देवाचा पुत्र जेव्हा मोठा झाला, त्यावेळेस त्याला या इस्रायल लोकांचा कोणता अनुभव आला? तो मशिहा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पहा, खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास कोटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावेस देखील जागा नाही. मशिहा आला खरा, पण डोके टेकावेस देखील त्याला जागा दिली नाही. असं इस्रायलांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे. ह्या येशूला आपल्या जीवन कार्यामध्ये वेळोवेळी स्वतःचं काहीच लाभलं नाही, त्याला अनेक गोष्टी उसण्या घ्याव्या लागल्या. यहुद्यांचा राजा आपली राजधानी यरूशलेम याला अखेरची भेट देण्यासाठी चाललेला आहे, पण त्यासाठी त्याला गाढवीचं शिंगरू उसणं घ्यावं लागलं. स्वतःचं त्याकडे काहीच नाही, गाढवीच्या उसण्या घेतलेल्या शिंगरावर बसून तो राजधानीत गेला. आपल्या शिष्यांबरोबर वलांडणाचं भोजन करावं अशी त्याची उत्कट इच्छा होती, पण त्यासाठी एक खोली त्याला उसणी घ्यावी लागली. माडीवरली सजवलेली उसणी घेतलेली खोली, त्यामध्ये त्याने वलांडणाचं भोजन केलं. त्याला स्वतःची खोली देखील लाभली नव्हती. एवढंच नाही, तर ज्या वेळेस हा यहुद्यांचा राजा वधस्तंभावर मरणप्राय यातना बघून मरण पावला,
त्याचा मृतदेह तो पार्थिव शरीर ठेवण्यासाठी सुद्धा त्याला योसेफ आरमथायकर नावाच्या धनवानाची उसनी कबर घ्यावी लागली. प्रत्येक गोष्ट उसनी घेतली, त्याकडे स्वतःच असं काहीच नव्हतं. अशा प्रकारचं स्वागत त्या मशिहाचं तत्कालीन यहुदी लोक, देवाचे लोक यांनी केलं. ज्यावेळेस तो मशिहा प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये होता, त्या येशू ख्रिस्ताने त्यांना अनेक दाखले सांगितले, स्वर्गीय राज्याविषयी माहिती दिली, त्यांना सद्बोध केलं, त्यांना शिक्षण दिलं, डोंगरावर प्रवचन त्यांनी केले, त्यांच्यासमोर मोठमोठे चमत्कार त्यांनी केले, आंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना त्यांनी चालायला लावलं, मृतांना देखील त्याने पुनरुत्थित केलं. हे पाहून तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पण तो त्यांच्या मध्ये उभा असताना त्याच्याकडं बोट दाखवून ते म्हटले, हा जे चमत्कार करतो हा भूतांचा अधिपती बालजबूल याच्या साह्याने हा चमत्कार करतो. अशा प्रकारे त्याशी बोलले. या मशिहा जो त्यांच्यामध्ये आलाय त्यांना ते काय म्हटले, तो म्हटले हा खादाड, हा दारूबाज आणि जकात व पाप्यांचा मित्र आहे, असे निंदात्मक शब्द या मशिहाला त्यांनी वापरले. अशा प्रकारे त्यांनी त्याचं स्वागत केलं. एवढंच नव्हे, ह्या येशू ख्रिस्ताला त्यांचा तारणारा मशिहा याला अटक केलेली असताना त्याला रोमी सुभेदार पंत पिलात त्याच्यासमोर उभं केलं. मरणदंडास पात्र असा कोणताही गुन्हा त्यांनी केला नाही याची पूर्ण खात्री त्या रोमी सुभेदाराला होती. त्याला सोडण्याची त्याची पूर्ण तयारी झाली होती. आणि म्हणून तो लोकांना विचारतो, मी तुम्हासाठी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे. त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्या सर्वांनी एकच ओरड केली, आम्हासाठी बरब्बाला सोडा. हा बरब्बा जो एक खुनी, एक लुटारू, एक दरोडेखोर, याला आमच्यासाठी सोडा, पण ते येशूला वधस्तंभी द्या, त्याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो. मशिहाची वाट पाहणारे शास्त्री, परुषी, मुख्य याजक, नियमशास्त्र, संदेशशास्त्र कोळून प्यालेले यावेळेस मशिहा त्यांच्यामध्ये आला, त्यावेळेस त्याच्याविषयी ते गाफील राहिले. मशिहाला त्यांनी ओळखलंच नाही. अशा प्रकारे त्यांनी त्याचं स्वागत केलं. आणि हे सर्व ऐकल्यावर तत्कालीन यहुदी लोकांवर, देवाच्या लोकांवर आम्हाला संताप येतो, तिरस्कार येतो की असं त्यांचं कसं झालं. ज्याच्याविषयी 700 वर्षापासून माहिती दिली होती, तो मशिहा त्यांच्यामध्ये आलेला असताना त्याच्याविषयी ते गाफील राहिले, त्याला वधस्तंभावर दिले. असं त्यांनी का केलं, असा राग आणि संताप आम्हाला येणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. परंतु हा राग थोडासा आवरून धरूयात, थोडंसं आपल्या मनावर ताबा ठेवूयात आणि त्या लोकांना दोष न देता, त्यांच्याकडे बोट न दाखवता आपल्या अंतःकरणात डोकून पाहूयात. आम्ही तर त्या लोकांसारखं नाही ना. हजारो वर्षापूर्वी जे यहुदी लोक होते त्यांच्यासारखं तर आम्ही नाही ना. विचार करण्याचा आजचा हा ख्रिस्त जन्माचा दिवस आहे. का मी असं म्हणत आहे, कारण ज्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी मी तुमच्याशी सांगत आहे, बोलत आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुनरुत्थित झाला आणि त्यांनी योहानाला पात्मस बेटावर प्रगटीकरण केलं, त्या प्रगटीकरणाच्या म्हणजे पवित्र शास्त्रातल्या शेवटच्या पुस्तकातलं शेवटचा अध्याय आणि शेवटचं वचन, त्यामध्ये तोच पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला एक इशारा देत आहे. तो काय म्हणतो, या सर्व गोष्टींची साक्ष देणारा म्हणतो, पहा मी लवकर येतो. हा इशारा तुम्ही आणि मी जे ख्रिस्ती विश्वासणार आहेत तो आम्हाला देखील मिळालेला आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी लवकर येतो. त्याचं द्वितीय आगमन होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत का? 2000 वर्षापूर्वी तत्कालीन इस्रायली लोक यांना 700 वर्ष इशारा मिळाला होता. तो इशारा देऊन आम्हाला आता 2000 वर्ष लोटून गेलेले आहेत. 2000 वर्षापूर्वी लिहिलेल्या प्रगटीकरणामध्ये योहान लिहितो, पहा मी लवकर येतो. आम्ही त्याच्या द्वितीय आगमनासाठी तयार आहोत का? का त्या यहुदी लोकांसारखं आम्ही देखील त्याच्याविषयी गाफील आहोत? त्याच्या आगमनाविषयी आम्ही निष्काळजी आहोत, त्याकडे दुर्लक्ष केलं असेल तर त्याचं द्वितीय आगमन, की जो एक तारणारा म्हणून नाही, नम्र लीन गाढवीच्या शिंगरावर बसून येणार असा नाही, तर तो जगाचा न्यायाधीश म्हणून जगाचा न्याय करायला येणार आहे. त्या द्वितीय आगमनासाठी आज आम्ही तयार आहोत का? आम्ही ह्यावेळेस विचार केला पाहिजे. आमच्या अंतःकरणाला विचारून पाहूया, आज जर त्याचं द्वितीय आगमन झालं तर त्याला सामोरे जाण्यासाठी, त्याला तोंड देण्यासाठी मी तयार आहे का? चला तर पाहूयात. ह्या ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करत असताना तो 2000 वर्षापूर्वी आला खरा, पण आता पुन्हा येणार आहे. आणि जो पुन्हा येणार आहे तो भयानक दिवस, तो भयंकर न्यायाचा दिवस, तो कसा असणार आहे ते पाहून मग आपण त्यासाठी तयार आहोत का नाही याचा थोडा विचार करण्याचा आजचा वेळ आहे. आणि म्हणून त्या दिवसाकडे थोडंसं लक्ष देऊयात. ज्या दिवसाविषयी प्रभू म्हणतो, पहा मी लवकर येतोय, तो दिवस हा न्यायाचा दिवस असणार आहे.
तो दिवस आम्हाला अनेक गोष्टी उलगडणार आहे आणि आमच्या गोष्टी आश्चर्यचकित होणाऱ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार आहे. कसा असेल तो दिवस? तो भयानक न्यायाचे दिवस. तो दिवस म्हणजे सर्व अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणणारा तो दिवस असणार आहे. त्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का? हे इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस, तयार आहे? कारण तो दिवस अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणणारा दिवस आहे. लोककृत वर्तमान याचा 12वा अध्याय 2 वचन, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला इशारा दिला आहे. उघडे होणार नाही असं काही झाकलेलं नाही आणि कळणार नाही असं काही गुप्त नाही. माणसे जे जे शब्द अंधकारात बोलतील ते त्या दिवशी उजेडात सर्वांना ऐकण्यात येईल, आणि जे तुम्ही घरातल्या कोठडीत आतल्या गोष्टीत कानात सांगाल ते त्या दिवशी घराच्या धाब्यावरून सर्वांना गाजवलं जाईल. त्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का? तो दिवस म्हणजे अंधारातल्या गोष्टी प्रकाशात आणणारे दिवस. होय, आमच्या जीवनामध्ये आमचं सामाजिक जीवन आहे, एकमेकांना आम्ही भेटतो, परंतु 90% आमचं जीवन गुप्त जीवन आहे. आणि अनेक गोष्टी आम्ही अंधारात करत असतो, गुप्तमध्ये करत असतो. आम्हाला वाटतं आम्हाला कोणी पाहिलेलं नाही, परंतु ह्या सर्व गोष्टींची नोंद स्वर्गामध्ये ठेवली आहे. आणि तो दिवस आमच्या अंधकारातील गोष्टी, आमच्या गुप्त गोष्टी, मनातील सर्व अशुद्ध अमंगळ गुप्त विचार हे सर्व उघडकीस आणणारा, प्रकाशात आणणारा असा तो दिवस असणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? अंधकारातील गोष्टी प्रकाशात आणणार आहे. आम्ही एकमेकाविषयी पाठीमागं बोलतो. आमची एक वाईट सवय आहे की आम्ही एकमेकाची निंदा करतो, नालस्ती करतो, एकमेकाचा उनदुनं काढतो, एकमेकाला दूषणे देतो, परंतु मनुष्याच्या समोर नाही, त्याच्या पाठीमागं. कदाचित नवरा बायको आपल्या घरात जाऊन आतल्या कोठडीत मंडळीतील एका सभासदाविषयी उनदुनं बोलतात, पण त्या दिवशी जे तुम्ही घरातल्या आतल्या कोठडीत कानात सांगितलं ते सर्वांसमोर धाब्यावर गाजवलं जाणार आहे. तो दिवस लवकरच येत आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? हे इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस. अंधारातल्या गोष्टी उजेडात येणार आहेत. मत्तई कृष्णवर्तमानाचा 6वा अध्याय 1 वचन, येशूने म्हटलं, मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपलं धर्माचरण न करण्याविषयी जपा, केल्यास माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही. एक कडक आज्ञा, इशारा आम्हाला येशूने दिलेला आहे. जे काय तुम्ही धर्माचरण करतात, सत्कृत्य करतात, मनुष्यांना पाहावं, मनुष्यांना आपलं कौतुक आणि स्तुती करावं, असं न करण्याविषयी जपा. असं केलं तर माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्या दिवशी त्याला प्रतिफळ मिळणार नाही. ज्या ज्या गोष्टी आम्ही धर्माचरण म्हणून ढोंगाने केलेल्या आहेत, तो संपूर्ण ढोंगीपणा उघड करण्याचा दिवस लवकरच येत आहेत. आमचा ढोंगीपणा त्यावेळेस उघड होणार आहे. येशूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या वेळेस तू दानधर्म करतोस त्यावेळेस ढोंगी जसे आपल्यासमोर शिंग वाजवतात. कशासाठी? शिंग वाजवल्यानंतर सर्वांचं लक्ष तिथं वेधलं जातं आणि मग मी किती दानशूर आहे, किती दानधर्म करतो हे लोकांनी पाहावं, माझं कौतुक करावं. तसं तुम्ही करू नका, कारण तुमचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. येशू म्हणतो, ज्या वेळेस तू दानार्पण करतोस, दानधर्म करतोस, उजवा हात काय करतो ते डाव्या हाताला समजू देऊ नको. आज दानधर्म करताना, दानशूरपणा दाखवताना जर आम्ही ढोंगीपणा केला असेल, लोकांनी पाहावं, लोकांनी कौतुक करावं म्हणून केलं असेल, उघड करणारे दिवस लवकरच येत आहेत. आमचा ढोंगीपणा उघड होणार आहे. ज्या ज्या वेळेस तू प्रार्थना करतोस तेव्हा लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून ढोंगी जशी रस्त्यात आणि चव्हाट्यावर उभं राहून मोठ्याने प्रार्थना करतात, तसं करू नका. मी तुम्हाला सांगतो ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहेत. जेव्हा तू प्रार्थना करतोस, खोलीत जा, कडी लाव आणि आपल्या गुप्तवासी पित्याशी प्रार्थना कर, म्हणजे तो गुप्तदर्शी पिता तुला त्याचं प्रतिफळ देईल. लोकांनी पाहून आमचा गौरव आणि कौतुक करावं म्हणून जर मी प्रार्थना करतो, शास्त्र वाचतो, सुवार्थ सांगतो, तो ढोंगीपणा उघडा करणारा दिवस लवकरच येत आहेत. सर्व अंधकारातील गोष्टी प्रकाशात येणार आहेत. ज्या ज्यावेळेस तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखं म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करत आहोत असं लोकांना दिसावं म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तर तुम्हाला सांगतो ते आपलं प्रतिफळ भरून पावले आहेत. जेव्हा तुम्ही उपवास करता, डोक्याला तेल लावा, तोंड धुवा आणि माणसांना दिसावे म्हणून नाही तर पित्याला दिसावं म्हणून उपवास करा, मग त्याचं प्रतिफळ तो तुम्हाला देईल. आणि म्हणून जर आम्ही मनुष्याला खुश करण्यासाठी कुठलंही धर्माचरण केलं असेल,
कुठले धार्मिक सत्कृत्य केले असेल तर सर्व आमचा ढोंगीपणा उघड करणारा दिवस लवकरच येत आहेत. हे इस्रायला, आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस. करंथीकारास पहिलं पत्र 4 अध्याय 5 वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त सर्व अंधारातल्या गोष्टी प्रकाशात आणेल आणि सर्व अंतःकरणातील संकल्प उघड करेल. आमच्या अंतःकरणातील संकल्प, आमच्या मनोकामना सर्व उघड करणारा दिवस तो येणार आहे. आपल्याला फक्त बाह्य रूप दिसतं, मनुष्याचं बाह्य स्वरूप दिसतं, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो पण परमेश्वर अंतःकरण पाहतो. आमचं अंतर्याम पारखणारा, हृदय तोलून पाहणारा, अंतःकरण चाळून पाहणारा आमचा परमेश्वर आहे. आमच्या अंतःकरणात जे कपटी हृदय आहे त्यामध्ये वसलेलं सर्व प्रकारचा राग आहे, द्वेष आहे, इतरांबरोबरची ईर्ष्या आहे, सर्व प्रकारचा लोभ आहे, अनेक प्रकारचा स्वार्थ आहे, हे सर्व बाहेर काढण्याचा, अंतःकरणातील संकल्प उघड करण्याचा दिवस लवकरच येत आहे. पहिल्या शतकातील पहिली मंडळी, पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेली, पवित्र आत्म्याने पेटून उठलेली अशी मंडळी होती. त्या मंडळीमध्ये एक जोडपं होतं, त्यांचं नाव हनन्या आणि सफीरा. आणि त्यावेळेस मंडळीत सर्व एकत्र होते, त्यांचं सर्व सामायिक होतं. ते आपापली जमीन आणि मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसं एकमेकांना ते वाटून देत असं. आणि मग हनन्या आणि सफीरा ह्यांनी ठरवलं आपण देखील आपली जमीन विकून त्याचं दान परमेश्वराला अर्पण करायचं. ती जमीन त्यांनी विकली खरी, परंतु हळूच घरामध्ये गेले, दोघांनी संगनमत केलं आणि विकलेल्या रकमेतून काही रक्कम घरात ठेवली, गपचूप लपवली, उरलेली रक्कम आणली आणि पेत्राच्या पायाजवळ ठेवली. काही न बोलता हनन्या निघू लागला. त्यावेळेस पेत्र त्यास म्हटला, हनन्या, पवित्र आत्म्याशी लबाडी करून जमिनीतील रकमेतला काही भाग तुम्ही ठेवून घ्यावा म्हणून सैतानाने तुमचं मन का वळवलं आहे? पहा, ती जमीन तुझीच होती आणि विकली तेव्हा सुद्धा स्वाधीन नव्हती काय? मग तू असं का केलंस? तू मनुष्याशी नाही, तू देवाशी लबाडी केली आहेस असं म्हणताच हनन्या कोसळला आणि गतप्राण झाला. त्या ठिकाणी प्राणाला तो मुकला. लोकांनी जाऊन त्याला पुरलं. काही वेळाने त्याची बायको सफीरा त्या ठिकाणी आली आणि पेत्र तिला म्हटला, तुम्ही एवढ्यालाची जमीन विकली काय? आणि ती म्हटली, होय, एवढ्यालाच विकली. तो तिला म्हटला, प्रभूच्या आत्म्याशी लबाडी करण्यास तुम्ही संगनमत का केलं? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरलं त्याचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही जाऊन पुरतील. ती देखील तिथं कोसळली, गतप्राण झाली, तिला देखील जाऊन पुरण्यात आलं. हनन्या आणि सफीरा, प्रियांनो, त्यांना का मरण आलं? ते गतप्राण का झाले? कमी रक्कम मंदिरात दिली म्हणून नाही, पण कमी देऊन जी सर्व दिल्याचं ढोंग त्यांनी केलं, त्या ढोंगेचा परिणाम त्यांना आपला प्राण गमवावं लागलं. अशा प्रकारचं ढोंग जर आम्ही करत असेल तर त्या शेवटल्या दिवशी, न्यायाच्या दिवशी, सर्व ढोंग उघडकीस आणणारा दिवस लवकरच येत आहेत. त्यासाठी तुम्ही सिद्ध आहात का? त्याविषयी गाफील राहू नका, निष्काळजी राहू नका, कारण लवकरच तो दिवस येत आहे. ढोंगीपणा उघड करणारा दिवस त्या ठिकाणी लवकर येणार आहे. आम्ही त्या ठिकाणी सज्ज आहोत का? प्रियांनो, सर्व प्रकारचं अंधकारातील गोष्टी उजेडात येणार आहेत. आणखी तो दिवस कसला असणार आहे? होय, तो दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे. अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पुढे दिसणार आहेत. रोमकरास पत्राचा 2 अध्याय 16 वचन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या दिवशी देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या सर्व गुप्त गोष्टींचा न्याय करेल, असे त्यावेळेस होईल. तो दिवस कसला असणार आहे? येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व गुप्त गोष्टींचा न्याय करणारा तो दिवस असणार आहे. त्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का? तो दिवस ज्याच्यासाठी आम्हाला तयार राहायला सांगितलेला आहे, तो दिवस कसा असेल? तो भयानक शेवटचा न्यायाचा दिवस, हा विभक्त करण्याचा, तुकडा पाडण्याचा, विभागणी करण्याचा दिवस असणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा निधनाचा दृष्टांत सांगितला. तो म्हटला, एका मनुष्यानं चांगलं बी आपल्या जमिनीमध्ये पेरलं, असंच स्वर्गाचं राज्य आहे. आणि बी पेरल्यानंतर एक वैरी आला आणि त्याने त्याच्यामध्ये निधन पेरलं. आता निधन म्हणजे काय? तर निधन हे अगदी गव्हासारखंच दिसतं, परंतु ते खाण्यासाठी निरुपयोगी असतं, त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. ते निधन काढून अग्नीत जाळून टाकण्यात येतं. परंतु वैऱ्याने काय केलं? सैतानाने काय केलं? त्या पेरलेल्या गव्हामध्ये हळूच रात्री येऊन निधन पेरून गेला. ज्यावेळेस त्या पिकाला पालवी आली त्यावेळेस त्या दासांनी पाहिलं आणि आपल्या घरधण्याला बोलवलं आणि ते म्हटले, धनी,
आपण तर या जमिनीत गहू पेरले होते, मग त्यात ते निधन कुठून आलं? त्या घरदाण्याने ओळखून तो म्हटला, हे वैऱ्याचं काम आहे. वैऱ्याने रात्रीहून ह्याच्यामध्ये निधन पेरलं की जे कुठल्याच उपयोगाचं नाही. मग ते दास त्याला म्हटले, आम्ही जाऊन ते निधन उपटून टाकतो. तो धनी म्हटला, नाही, थांबा, कारण निधन उपटताना तुम्ही गहू देखील काढून टाकाल, म्हणून कापणीपर्यंत दोघांना एकत्र राहू द्या. थोडा वेळ थांबा, घाई करू नका, कापणीची वेळ येणार आहे. कापणीच्या दिवशी काय करा, प्रथम निधन उपटून ते जाळून टाका, गहू कोठारात साठवा. प्रियानो, कापणीच्या दिवसापर्यंत थांबण्यासाठी त्या धन्याने त्यांना सांगितलं. कापणीचा दिवस, तो न्यायाचा दिवस लवकरच येत आहे. कशासाठी येत आहे? गहू आणि निधन वेगळं करण्यासाठी येत आहे. आज आमच्या मंडळीमध्ये, ख्रिस्ती समाजामध्ये गहू आणि निधन एकत्रच वाढत आहे. कोण गहू आहे आणि कोण निधन आहे कुणालाच कळत नाही. एकत्र वाढत आहेत. तो धनी म्हणतो, वाढू द्या, कापणीपर्यंत दोघांना वाढू द्या, निधन काढू नका. कापणीच्या दिवशी निधन काढून टाका. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मग देवाचा पुत्र आपल्या देवदूतास पृथ्वीच्या चारी बाजूला पाठवेल आणि सर्व अधर्मांना धरून ते देवदूत अग्नीच्या सरोवरात टाकतील की जिथे रडणे व दात खाणे चालते. परंतु जे नीतिमानाचे पुत्र आहेत ते स्वर्गामध्ये सूर्यासारखे प्रकाशतील. गहू आणि निधन यांना वेगळं करणारा दिवस लवकरच येत आहे. विभागणी करणारा दिवस येणार आहे. मत्तय शुभवर्तमान याचा 25वा अध्याय, त्यामध्ये येशूने स्पष्टपणे त्या दिवसाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं आहे. तो म्हणतो, मनुष्याचा पुत्र आपल्या सर्व वैभवात आपल्या देवदूतांसह येईल. तेव्हा मेंढपाळ जसं मेंढरापासून शेरडे वेगळे करतो तसं तो माणसांना एकमेकापासून वेगळे करेल. मग तो मेंढरास आपल्या उजवीकडे आणि शेरडास आपल्या डावीकडे ठेवेल. मग तो उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझे पित्याचे आशीर्वादित हो, जगाच्या स्थापनेपासून जे राज्य मी तुमच्यासाठी राखून ठेवलं होतं त्याच मस पाडून चाला. आणि मग तो डावीकडल्यास म्हणेल, अहो शापग्रस्त हो, सैतान व त्याचे दूत यासाठी जो अग्नीचा सरोवर ठेवलाय त्यात मस पासून जा. तो दिवस म्हणजे शेरडे आणि मेंढरे यांना वेगळं करणारा दिवस येणार आहे. आज आमच्यामध्ये शेरडे आणि मेंढरे एकत्र वाहत आहेत. शेरडं कोण मेंढर कोण कळत नाही, पण त्या न्यायाच्या दिवशी शेरडे आणि मेंढरे वेगळे करून मेंढरांना उजवीकडे आणि शेरडांना डावीकडे. तुम्ही कोणत्या गटामध्ये असाल? त्यासाठी तुमची तयारी झाली आहे का? प्रियानो, या भूतलावर साधारण 8 अब्ज लोक वस्ती करतात. त्या 8 अब्ज लोकातील साधारण 2.5 अब्ज लोक हे ख्रिस्ती आहेत. परंतु ह्या ख्रिस्ती समाजामध्ये जर पंथ आपण पाहिलेत, वेगवेगळे पंथ, तर जगाच्या पाठीवर साधारण 45,000 पंथ आहेत एकट्या ख्रिस्ती समाजामध्ये. एकाच देवाची उपासना करणारे पण वेगवेगळे 45,000 पंथ. कुणी अँग्लिकन आहे, कुणी पेंटिकॉस्टल आहे, कुणी बॅप्टिस्ट आहे, कुणी मेथडिस्ट आहे, कुणी जेहोवा विटनेस आहे. अनेक पंथ आहेत, पण त्या दिवशी फक्त 2च गट असतील. एक ख्रिस्ताच्या उजवीकडे आणि एक ख्रिस्ताच्या डावीकडे. मेंढर उजवीकडं आणि डावीकडं, शेरडं डावीकडं विभक्त करण्याचा दिवस लवकरच येत आहेत. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? मत्तय शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 35वा वचन, येशूने म्हटले, चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगलं ते काढतो, वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट ते काढतो. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्या प्रत्येक शब्दाचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे. होय, तो दिवस विभक्त करण्याचा दिवस येणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयार आहात का? आम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तो म्हणतो, मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल तेव्हा एक इशारा तो देत आहे. मत्तय शुभवर्तमान याचा 24वा अध्याय. तो म्हणतो, शेतात दोघे असतील, एक वर घेतला जाईल आणि एक खाली ठेवला जाईल. कल्पना करा, बाप लेक शेती करत आहेत, त्यातनं एक वर घेतला जाईल आणि एक खाली ठेवला जाईल. विभागण्याचा दिवस लवकर येत आहे. जात्यावर दोघी दळत आहेत, एक वर घेतली जाईल आणि एक खाली ठेवली जाईल. 2 सख्या बहिणी, रक्ताच्या बहिणी जात्यावर दळत असताना त्यातली एक वर घेतली जाईल, एक खाली ठेवली जाईल. विभक्त करण्याचा, विभागाचा दिवस, न्यायाचा दिवस लवकरच येत आहे. आम्ही त्याची तयारी करत आहोत का? लूका वर्तमान याचा 3रा अध्याय 16 वचन, येशूने म्हटले, योहान सर्वांना त्या ठिकाणी सांगू लागला, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, पण जो माझ्या मागून येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने अग्नीने करेल. आणि गहू कोठारात साठवावे
आणि भुसा टाकून द्यावा, म्हणून त्याचे सूप त्याच्या हातामध्ये आहे. होय, तो लवकरच दिवस येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हातात सूप घेऊन येणार आहे. कशासाठी सूप घेऊन येणार आहे? गहू आणि भुसा वेगळं करण्यासाठी तो घेऊन येणार आहे. सूपाचा उपयोग कसा करतात आपल्या माता भगिनींना ठाऊक आहे. आजकाल फारसा उपयोग त्याचा होत नाही, कारण निवडलेले गहू दुकानामध्ये येतात. परंतु पूर्वीच्या काळी गव्हामध्ये भुसा आहे, भेसळ आहे, हे विभक्त करण्यासाठी सुपाचा वापर केला जातो. ज्यावेळेस सुपात गहू घेऊन ते पाखडले जातात, भुसा असतो तो वेगळा होतो आणि गहू वेगळे होतात. तसाच परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त हातात सूप घेऊन येणार आहे. गहू आणि भुसा वेगळं करणार आहे. भुसा अग्नीत टाकण्यात येईल, गहू कोठारात साठवले जातील. आज गहू आणि भुसा एकत्र आहेत. विभक्ताचा दिवस लवकर येत आहे. देवाचा संदेश आमोस याला एकदा दृष्टांत झाला. आमोस याचा 7वा अध्याय 7वं वचन, तो म्हणतो, पहा, ओळंब्याने बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे असं मी पाहिलं. त्याने काय पाहिलेलं आहे? एक भिंत बांधलेली आहे, ओळंब्याने बांधलेली आहे. ओळंबा कदाचित आपल्या सर्वांना ठाऊक असेल. ज्यांना ठाऊक नाही त्यांना मी सांगतो की ज्यावेळेस भिंत बांधली जाते त्यावेळेस गवंडी लोक ह्या ओळंब्याचा उपयोग करतात. एक दोरी आहे आणि त्याला एक लोखंडी धातू असतो खाली, आणि भिंत व्यवस्थित सरळ सुस्थितीत बांधलेली आहे की नाही हे पाहण्यासाठी ओळंबा धरला जातो. जे बांधकाम ओळंब्याच्या आत येतं ते सर्व व्यवस्थित आहे, सुरळीत आहे असं लक्षात घेऊन जे ओळंब्याच्या बाहेर जातं ती भिंत निरुपयोगी आहे, ती कुचकामी आहे, आणि म्हणून ती भिंत छाटून ती मुख्य भिंतीपासून वेगळे केले जाते. त्यासाठी ओळंबा धरला जातो. आणि मग परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालं. हे आमोसा, तुला काय दिसतं? आमोस म्हटला, प्रभू मला ओळंबा दिसतो. परमेश्वर त्याला म्हटला, जा आणि माझे लोक इस्रायल यांना सांग, मी तुमच्यामध्ये आता ओळंबा धरला आहे, यापुढे मी तुमची गय करणार नाही. होय, प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी हातात ओळंबा घेऊन येणार आहे. प्रत्येकाचं जीवन त्याचा मोजमाप तो करणार आहे. ज्या कोणी देवाचं आज्ञापालन केलेलं आहे, देवाच्या मार्गामध्ये चाललेले आहेत, देवाला संतुष्ट जीवन जगणार आहे, त्यांना वेगळं केलं जाईल. बाकीच्या लोकांना ओळंब्याने छाटून मंडळीपासून वेगळं करून अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल. त्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का? आणि म्हणून तो दिवस, तो भयानक दिवस विभागणीचा दिवस आहे. गहू आणि निधन वेगळं करण्याचा दिवस. गहू आणि भुसा, प्रकाश आणि अंधकार, नीती आणि अनिती, वाईट आणि चांगलं, स्वर्ग आणि नरक हा वेगळं करण्याचे दिवस लवकरच येत आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? शेवटला दिवस विभागणीचा दिवस आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तो दिवस जो आहे त्या द्वितीय आगमनाचा शेवटचा दिवस, तो म्हणजे हिशेब घेण्याचा दिवस आहे. हिशेब घेणारा दिवस लवकरच येत आहे. करंथीकरास दुसरं पत्र 5वा अध्याय 10वं वचन, त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपला सर्व संकल्प त्या ठिकाणी तो सिद्धीस आणेल असं वचन आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या अर्थानं, खऱ्या स्वरूपानं प्रगट झालं पाहिजे, यासाठी की आम्ही देहाने केलेल्या बऱ्या वाईट गोष्टींचा हिशोब आम्हाला द्यावा लागेल. 2 कोरिंथ 5:10. आम्हाला त्या ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रत्येकाला वैयक्तिकरित्या उभं राहायचं आहे. कशासाठी? आम्ही देहाने केलेल्या गोष्टींचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. मग ते बरे असो किंवा वाईट असो, तो हिशोब देण्याचा दिवस आता लवकरच येत आहे. प्रियांनो, या निसर्गाचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ शेतीचा एक नियम आहे, आणि तो नियम असा आहे, जे तुम्ही पेराल त्याचंच पीक तुम्हाला मिळेल. हा नियम कुणालाही बदलत नाही. जे पेराल त्याचं पीक तुम्हाला मिळेल. जर तुम्ही जमिनीमध्ये चिक्कूचं बी पेरलं, त्याला चिक्कूचं झाड येईल आणि त्याला चिक्कू हेच फळ येईल, दुसरं कुठलं फळ येणार नाही. जर पेरूचं बी पेरलं तर पेरूचं झाड येईल आणि त्याला पेरू हेच फळ येतं. जे पेराल त्याचंच पीक तुम्हाला मिळेल. हा नियम कुणालाही बदलत नाही. असाच एक ख्रिस्ती विश्वासणारा शेतकरी आहे, आणि त्याने आपल्या शेतामध्ये द्राक्षाचं बी पेरलं, आणि द्राक्षाचं बी पेरल्यानंतर त्याला सुंदरशी अशी द्राक्षवेल आली, आणि साधारण 3 महिन्यानंतर ही सुंदरशी द्राक्षवेल त्यांनी पाहिली. आणि मग हा ख्रिस्ती शेतकरी परमेश्वराकडे गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करू लागला. तो म्हटला, हे परमेश्वरा, मी तुझा विश्वासणारा, तुला भिवून वागणारा मी शेतकरी आहे. तुला ठाऊक आहे की मी नीतीने वागतो, मी दानधर्म केलेला आहे, परोपकार केलेला आहे, अनेक लोकांना मदत मी केलेली आहे, कुणाचं वाईट मी केलेलं नाही. आणि मला ठाऊक आहे की धार्मिक मनुष्यांच्या प्रार्थना तू ऐकतोस, आणि म्हणून मी तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करत आहे. आणि ती प्रार्थना ही आहे, 3 महिन्यापूर्वी मी द्राक्षाचं बी या शेतीमध्ये पेरलं, जमिनीत पेरलं.
त्याला सुंदरशी द्राक्षवेल आलेली आहे आणि माझी तुला कळकळीची विनंती आहे की ह्या द्राक्षवेलीला आता तू अंजीर येऊ दे. ऐकेल का परमेश्वर त्याची प्रार्थना? परमेश्वर सुद्धा त्याची प्रार्थना ऐकणार नाही, कारण परमेश्वराचे एक नियम आहेत, जे तुम्ही पेराल त्याचंच पीक तुम्हाला मिळेल. मग तसाच देवाचा सुद्धा नियम लक्षपूर्वक ऐका. गलतीकारास पत्र याचा 6वा अध्याय 7वं वचन, तो म्हणतो फसू नका, देवाचा उपास व्हायचा नाही, कारण मनुष्य जे काय पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक, आणि जो कोणी आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. आज तुम्ही ज्याची पेरणी करत आहात त्या शेवटल्या भयानक न्यायाच्या दिवशी पीक उगवण्याची वेळ येणार आहे. आज जर तुम्ही देह स्वभावाची पेरणी करत आहात, म्हणजे सर्व प्रकारची देहाची कर्म, म्हणजे राग, द्वेष, मत्सर, हेवा, दारूबाजी आणि रंगेलपणा याची जर तुमच्या जीवनामध्ये पेरणी होत असेल, तर त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी तुम्ही कितीही गुडघ्यावर गेलात, अश्रू ढाळून कळकळीची त्या शेतकऱ्यासाठी प्रार्थना केली की हे प्रभू मला सार्वकालिक जीवन दे, तो म्हणाल माझ्या नियमामध्ये बदल होत नाही, कारण जो कोणी देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक हेच तुला मिळणार. तो दिवस लवकरच येत आहे. आणि जर तुम्ही आत्म्याची पेरणी करत असाल, आत्म्याची फळं म्हणजे सर्व प्रकारची प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, क्षमाशीलता, ह्याची पेरणी जर आज तुम्ही कराल तर त्या न्यायाच्या दिवशी तुम्हाला सार्वकालिक जीवन हेच पीक तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही कशाची पेरणी करत आहात हा बघण्याचा दिवस लवकरच येत आहे. प्रियांनो, प्रगटीकरणाच्या दिवसामध्ये पुस्तकामध्ये सुंदरचं चित्र आपल्याला दिलेलं आहे. प्रगटीकरण याचा 11वा अध्याय 20वा वचन, तो म्हणतो नंतर मी एक मोठे राजासन पाहिले. हा शेवटल्या न्यायाचा दिवस, त्याचा द्वितीय आगमनाचा दिवस त्याला दिसत आहे. त्यावर कोणी एक बसलेला मला दिसला. तेव्हा मृतातील सर्व लहान थोर त्या राज्यासनावर उभी राहिलेले मी पाहिले. तेव्हा पुस्तकं उघडली गेली. पुस्तकं उघडली गेली. येशूच्या द्वितीय आगमनाच्या वेळेस स्वर्गामध्ये काय पुस्तक आहेत, ते पुस्तकं उघडली जाणार आहेत. का ती पुस्तकं उघडली जाणार आहेत? त्या पुस्तकामध्ये जे लिहिलं होतं त्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय जे त्याच्या कृत्यांप्रमाणे करण्यात आला, तोच तो दिवस जवळ येत आहे. हे इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस. होय, तुम्ही तयार राहा, कारण लवकरच स्वर्गामधली पुस्तकं उघडली जाणार आहेत. काय लिहिलंय त्या पुस्तकामध्ये? तुमच्या जीवनाचा पूर्ण आराखडा त्या पुस्तकामध्ये नोंद होत आहे. तुम्ही केलेला प्रत्येक अशुद्ध, अमंगळ, व्यभिचार विचार त्या पुस्तकामध्ये लिहिला गेला आहे. तुम्ही बोललेला प्रत्येक अपशब्द, शिवीगाळी, इतरांची केलेली निंदा, नारस्ती, अवहेलना, हे सर्व प्रत्येक शब्द त्या पुस्तकामध्ये लिहिला जात आहे. त्यावेळेस पुस्तकं उघडली जाणार आहे. तुम्ही केलेलं प्रत्येक दुष्कृत्य त्या पुस्तकात नोंद त्याची होत आहे. प्रियानो, लक्षात घ्या, तो दिवस लवकर येत आहे की पुस्तकं उघडली जातील. तुम्ही त्या दिवसासाठी तयार आहात का? आणि शेवटला आणि महत्त्वाची गोष्ट आपण पाहिलं, तो दिवस कसा असणार आहे? विभागणीचा दिवस आहे, हिशोब घेण्याचा दिवस आहे, आणि शेवटला दिवस म्हणजे तो दिवस अग्निपरीक्षेचा दिवस आहे. होय, त्या दिवसासाठी तयार राहा, कारण तो न्यायाचा दिवस अग्निपरीक्षेचा दिवस आहे. संत पौल म्हणतो, ख्रिस्त म्हटलेला पाया मी घातलेला आहे, त्याच्यावर प्रत्येक जण आता बांधकाम करत आहे. आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ती जीवनाचं बांधकाम करत आहोत. जे आम्ही सत्कृत्य करतो ते जणू काय आमच्या जीवनाचं बांधकाम आहे. आणि मग 2 प्रकारचे बांधकाम आमच्या मंडळीमध्ये लोक करत आहेत. तो काय सांगतो? संत पौल म्हणतो, कुणी आपलं बांधकाम सोनं, रूप आणि मोलवान पाषाण यांनी आपलं ख्रिस्ती जीवन बांधत आहेत, तर कुणी लाकूड, गवत आणि पेंडा यांनी आपलं जीवन बांधकाम करत आहे. कोण कसलं बांधकाम करत आहे आता समजणार नाही, पण प्रत्येक जण बांधकाम करत आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं बांधकाम करत आहात? आणि म्हणून संत पौल म्हणतो, प्रत्येक जण आपलं बांधकाम कसं करत आहे याविषयी तुम्ही जपावं, कारण प्रत्येकाचं बांधकाम उघड होणार आहे. तो दिवस ते उघडकीस आणणार आहे, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येक बांधकामाची परीक्षा अग्नीने घेईल. ज्याचं बांधकाम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्याचं जळून जाईल त्याचा तोटा होईल. होय, तो लवकरच दिवस येणार आहे. हे इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध आहेस, कारण अग्निपरीक्षेचा दिवस येणार आहे. जे बांधकाम तुम्ही केलेलं आहे, जे सत्कृत्य तुम्ही करता, जे धर्मकृत्य तुम्ही करता, त्याची परीक्षा अग्नीने होणार आहे. आणि म्हणून जर तुम्ही ढोंगाने,
एक ख्रिस्ती जीवनाचं मोठं बहुमजली इमारत बांधली असेल, पण ती जर लाकूड, गवत आणि पेंड्याने बांधली असेल तर क्षमा करा, त्या दिवशी जळून खाक होईल, कारण परीक्षा अग्नीने होणार आहे. ह्या अग्निपरीक्षेसाठी तुम्ही तयार आहात का? पण जर तुम्ही प्रामाणिकपणे, एकनिष्ठपणे, विश्वासूपणे त्या परमेश्वरासाठी एखादी छोटी झोपडी बांधली असेल, पण ती जर सोनं, रूप आणि मौल्यवान पाषाण याची बांधली असेल, प्रामाणिकपणाने बांधली असेल, तर ती अग्निपरीक्षेमध्ये टिकणार आहे आणि त्याची मजुरी तुम्हाला मिळणार आहे. आम्ही कोणत्या प्रकारचं बांधकाम करत आहोत, आम्ही त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. तो जो शेवटचा दिवस आहे, तुम्हाला सांगतो, आश्चर्यचकित करणारा दिवस असणार आहे. तुम्हाला कल्पना नाही अशा आश्चर्याच्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी पाहणार आहात. काय गोष्टी पाहणार आहात? मी स्वतःच्या कल्पनेने सांगत नाही, जे पवित्र शास्त्रातील आहे ते मी सांगत आहे. आणि अशा गोष्टी तुम्ही पाहाल की जे लोक तुम्हाला स्वर्गात जातील असं खात्री किंवा विश्वास आहेत, ते तुम्हाला स्वर्गात दिसणारच नाहीत. आणि जे अंधकारातले लोक आहेत, कदाचित विधर्मी लोक आहेत, त्यातले काही लोक तुम्हाला स्वर्गात दिसतील, असं तुमचे डोळे उघडून आश्चर्यचकित करणारा तो दिवस असणार आहे. त्या दिवशी आश्चर्यचकित होऊ नका, कारण आज त्याचं कारण मी तुम्हाला सांगत आहे. शास्त्री, परुषी आणि यहुद्यांचे वडील हे इस्रायल लोक, यहुदी लोक, देवाचे निवडलेले लोक, की ज्यांना एक मोठा अभिमान होता की आम्ही अब्रामाचे पुत्र आहोत, अशा शास्त्रीय पुरुषाशी येशू वार्तालाप करत आहे. येशू बोलत आहेत. तो म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुमच्या अगोदर जकातदार आणि कसबीनी स्वर्गाच्या राज्यात जातात, तुम्ही तिथेच राहाल. येशूच्या मुखातील शब्द आहेत. अहो शास्त्री, परुषी लोकांनो, मुख्य याजकांनो, तुमच्या अगोदर हे जे पापी लोक आहेत आणि जकातदार आणि कसबीन आहेत, तुमच्या आधी स्वर्गाच्या राज्यात जातील. असं का झालं? बाप्तिस्मा करणारा योहान तुमच्याकडे आला, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मग तो यहुदी इतर लोकांकडे गेला, दुसऱ्यांकडे गेला, परराष्ट्रीयांकडे गेला, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पापांसाठी पश्चाताप केला, ते क्षमा पावले आणि ते स्वर्गाच्या राज्यात गेले. निदान ते पाहून तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, तोही तुम्ही ठेवला नाही. आणि म्हणून तुमच्या आधी जकातदार आणि कसबीनी स्वर्गाच्या राज्यात जातात. हेच पाहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आश्चर्यचकित होणार आहोत. आमचे ख्रिस्ती विश्वासणारे, ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेतलेले, पिढ्यानपिढ्या ख्रिस्ती, परंतु ख्रिस्तीपणाविषयी गाफील राहिलेले आहेत. ख्रिस्ती शिष्यत्व त्यांनी पत्करलेले नाही, केवळ मंडळीचे सभासद आहेत. गुड फ्रायडे, ईस्टर, ख्रिसमस यासाठी केवळ येतात आणि त्यांना असं वाटतं आम्ही स्वर्गात जाईल. त्या दिवशी तुम्हाला स्वर्गात ते लोक दिसणार नाही. पण अंधकारातील लोक, त्यांना ज्यावेळेस येशू समजेल, मार्ग, सत्य व जीवन कोण आहे त्यांना कळेल, ते पश्चाताप करतील आणि तुमच्या आधी स्वर्गात ते जातील. हे तुम्ही उघड्या डोळ्यांना पाहाल. असा दिवस लवकरच येत आहे, आश्चर्यचकित होण्याचा दिवस. होय, त्या दिवशी आश्चर्यचकित होणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. कोणत्या गोष्टी घडणार आहेत? येशूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मत्तय शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 22वा वचन. तो म्हणतो, प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गात होईल असं तुम्ही समजू नका, तर जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतील त्यांचा होईल. आम्ही काय धरून बसलेलो आहोत? आमचा काय समज झालेला आहे? आम्ही प्रभूजी प्रभूजी केलं, उपासनेला गेलो, स्तोत्र गायली, आराधना केली, उपासना केली की आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ. होणार नाही. येशूने स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. नुसतं प्रभूजी प्रभूजी म्हणून स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळत नाही. जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तेच केवळ स्वर्गात जातील. आणि म्हणून त्या दिवशी काय दिसणार आहे? येशूने म्हटले, तुमच्यातील पुष्कळ जण माझ्याकडे येतील. ख्रिस्ती विश्वासणारीतले किती जण? पुष्कळ जण, थोडे थोडके नाही, पुष्कळ जण माझ्याकडे येतील. आणि काय म्हणतील? त्या न्यायासनासमोर येऊन ते म्हणतील, हे प्रभू, त्या जगामध्ये असताना तुझ्या नावाने आम्ही संदेश दिले, तुझ्या नावाने आम्ही भूते काढली, तुझ्या नावाने आम्ही महत्कृत्य केली नाहीत काय? ख्रिस्ती विश्वासणारे लोक आहेत, त्यातले कदाचित काही पाळक असतील, ते सर्व त्या ठिकाणी मोठ्या अभिमानाने म्हणतात, प्रभू तुझ्या नावाने मी संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली आणि महत्कृत्य केली नाहीत काय? तेव्हा तो म्हणतो, मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, मला तुमची ओळख कधीच नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, मजपासून निघून जा. पहा तो दिवस कसा असणार आहे. मंडळीमध्ये संदेश देणारे, भूते काढणारे, महत्कृत्य करणारे लोक, ज्यांना मंडळीने आपल्या डोक्यावर घेतलं, त्यांचं उचलून धरलं, त्यांची उधोधो केली, खरोखर त्यांच्याविषयी फार अभिमान मंडळीला आहे, असे लोक त्या दिवशी प्रभू म्हणेल, मला तुमची ओळख कधीच नव्हती. असा आश्चर्यचकित करणारा दिवस लवकरच येत आहेत. त्यांना अग्नीच्या सरोवरामध्ये जाण्याची वेळ येईल. हे आपल्या डुगड्या डोळ्याने आपण पाहणार आहोत. आश्चर्यचकित करणारा दोष. आणि म्हणून प्रियानो,
त्या दिवसासाठी तुम्ही सज्ज व्हा. होय, त्यावेळेस इस्रायल लोकांना दोष देण्याचा अर्थ नाही. आम्ही देखील विश्वासणारे असून त्याच्या द्वितीय आगमनाविषयी जर आम्ही गाफील आहोत, निष्काळजी आहोत, त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा, कारण तो आम्हाला शेवटचा एक धोक्याचा इशारा देतो. प्रकटीकरणाचा 16वा अध्याय 15 वचन, तो म्हणतो, पहा, जसा चोर येतो तसा मी येईन. आपण नग्न असं चालू नये आणि आपली लाज लोकांना दिसू नये, म्हणून जो कोणी जागृत राहतो आणि आपली वस्त्र राखतो तो धन्य. प्रार्थना करूयात. प्रभास 2000 वर्षापूर्वी तारणारा म्हणून तू त्या बेथलेमाच्या गावाने जन्मलास, पण तुझ्या वचनाकरवी प्रभू तुझं द्वितीय आगमनाविषयी तुम्हाला दाखवलेलं आहेस. यावेळेस एक तारणारा म्हणून, एक न्यायाधीश म्हणून तू येणार आहेस. होय परमेश्वरा, तो दिवस, तो भयानक दिवस, तो हिशोब घेणारा दिवस, नीती आणि अनिती यांना वेगळं करणारा दिवस, आश्चर्यचकित आणि अग्निपरीक्षा घेणारा दिवस. होय परमेश्वरा, त्या दिवसासाठी आम्ही तयार राहावं, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला तू कर, असे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.